संपना नरकवास, कष्ट करू करूच जीव जाणार आहे का मला? जाणार ना आता, घरगडी ना आपण, नोकर ना आपण, नोकर बाप्पा नोकर. मला कळेल का तुम्ही हे सगळं का बोलताय आता? आम्ही कधी तुम्हाला नोकर म्हणालोय का? नाही नाही, पण भाऊजी तर म्हणून राहिले ना बाप्पा. त्याला काय होतं म्हणजे काय राधाबाई, तुला कळलं का का बाप्पा आधी ना फुलराणी होती ना, ती काम करायची, मग ती गेली निघून, मग आपण आलो, आपण काम करायचो, आपण गेलो नाही, आपण खायला निघून गेलो, याने तर आपल्याला हाकलला. कळलं का? आता काम करायला कोण नाही म्हणून आपल्याला भैरवीने परत आणलं. म्हणून आणलं का माय बाई? हे बाय, खरं सांगू का तुला, जीवापासून खरं सांगू का? हे बाय, मला ना आता झेपत नाही, माझं झालं वय. आणि हा माणूस पुरुष माणसाला कुठे कामाची सवय असते का माय बाई? मग मला सांग एवढं सगळं काम कोणी काय मी एकटीने करावं? मग कोण करणार? काय नाही, मी केलं असतं, मी काय आजही करेन, पण उद्याचं काय? कारण मी काही कायमची घरात नसणार आहे, कधीतरी ऑफिसला जावं लागेल ना मला. मग घरात कोण असणार? तुम्ही. त्यामुळे तुम्हीच करा आणि हळूहळू करा, पण तुम्ही करा. बाप्पा, भाऊजींची लाडकी सून ना, त्यांचीच बाजू घेणार. एक गोष्ट विसरताय तुम्ही मामा, त्यांची बाजू घेतली नव्हती म्हणून तुम्ही आज इथे आहात. बाप्पा मग आता पण नको ना घेऊ. पण आता त्यांची बाजू बरोबर आहे. हं? त्यामुळे तुम्ही काम करा, मी आले आईकडे जाऊन. परत? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, मला कायचा प्रॉब्लेम आहे बाई, पण लग्न झालेल्या सुनवायरीनं सारं माहेरी जाऊ नये, चांगलं नसते ते. हो, मग तर मावस बहिणीच्या सासरे सुद्धा सारखं सारखं जाऊ नये, बरं नसतं ते, नाही का? चला काम करा, आणि मी आई सोर माझी रूम पण आवरून घ्याला. नाही करा, सगळं जोतो येतो तो माझी ठासून ठेवतो काय, मला काय इज्जत बिजत आहे की नाही? नाही करणार का माझं? आणि मग मी एकटी करू का? माझ्यात काय दम असला पाहिजे की नाही? मी नाही करत, खटलं का जा? काय अनिस साहेब, एकदम अर्जंट बोलवलं? नाही म्हणजे रात्री भेटणार होतो मी, तुमच्या 95,000 आणि त्यावर 10% व्याज लक्षात आहेत माझ्या. नाही नाही, मलाही माहिती आहे आपण भेटणार होतो, पण काम जरा वेगळंच होतं. कसले हो? हे का? 2 लाख रुपये. $2 लाख? का हो, काय झालं? आश्चर्य का वाटतंय तुम्हाला? नाही म्हणजे काल तुम्ही दिलेल्या पैशातून 15,000 माझ्याकडनं मागून घेतले, आणि आज एकदम 2 लाख? मित्राकडून मागितलेत. अच्छा, मित्राकडून? त्याला काय सांगितलं? काय नाही, त्याला म्हटलं मला पैशांची गरज आहे, उद्या देतो. सो आता या 2 लाखांवर तुम्ही मला 15% द्याल, हे व्याज माझं, आणि त्याला त्याचे पैसे उद्या परत करून टाकेन मी. वा वा साहेब, तुम्हाला बिझनेस कळला. सगळ्यांना वाटतं मनीषला पैसे कमवायची अक्कल नाही. आता दाखवतोच पैसे कमव. काय झालं साहेब? मला काही बोललात का? नाही, काय नाही. साहेब, तुम्हाला एक सल्ला देऊ? नाही म्हणजे तुमच्या फायद्याचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो. बोला ना. तुम्ही ना असे हे 1-2 लाख रुपये नका आणू. तुम्ही ना डायरेक्ट 5 लाख रुपये आणा. तुम्हाला मी 30% व्याज देतो. किती? 30%. 30%? साहेब, जेवढी रक्कम मोठी तेवढा इंटरेस्ट जास्त. असं 1-2 लाख काय रस्त्यावरच्या पान टपरीवाल्याकडे सुद्धा असतात, त्यात एवढं मोठं काय? साहेब, भरपूर पैसे आणा. तुम्ही 5-10 लाख रुपये आणाच,
मग तुम्हाला खरा प्रॉफिट होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. असे असे श्रीमंत व्हाल. ट्रस्ट मी. हा, मग आता ते नवीन डॉक्टर कधी भेटणार आहेत आपल्याला? उद्या? उद्या जरा डिफिकल्ट होईल हो डॉक्टर. म्हणजे परवा किंवा त्यानंतरची अपॉइंटमेंट नाही का मिळू शकत आहे? उद्याचा एकच दिवस आहेत का ते मुंबईत? नाही 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 नाही, मग मग मी करतो मॅनेज. बाबा भेटतील ते उद्या डॉक्टरांना. हां, येस येस, डोंट वरी. थँक्यू. काय रे, काय म्हणाले डॉक्टर? बाबा, उद्या तुम्हाला नवीन डॉक्टर भेटणार आहेत. ते काही टेस्ट करून घेतील तुमच्या. त्या टेस्टचे रिपोर्ट्स ओके आले तर आपण नवीन ट्रीटमेंट लगेच सुरू करू. पण खर्च किती येईल? बाबा, त्याचा विचार नका करू हो तुम्ही. तुषार, खर्च किती येईल? साधारण 4.5-5 लाख. काय? नको नको, ट्रीटमेंट कॅन्सल कर. हे बघ, माझे एक्सरसाइज चालू आहे, मला आता बरं वाटतं. कॅन्सल कर. काय काय बोलताय बाबा? नाही नाही नको बाबा. एवढंच बाबा, का? आपलं ठरलंय की नाही, आपल्याला बेस्ट ट्रीटमेंट द्यायची आहे तुम्हाला. दॅट्स इट. अरे हो, मग त्यासाठी कितीही खर्च आला तरी चालेल, मी तयार आहे ना करायला. काय तयार आहे? तुला आठवतंय का ही आत्ताच किती पैसे बुडाले तुझे? हा? मग बरं, मग एक करूया, माझी एखादी एफडी मोडतो. हा? नाही नको नको, सगळा भार तुझ्यावर नको रे बाबा. बाबा ऐका, पैसा हा प्रॉब्लेम नाहीच आहे, त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम झालाय आता. म्हणजे आता आणखी मोठा काय बाबा? काय प्रॉब्लेम आहे? ऐका ऐका ऐका, हे बघा, उद्याचाच दिवस ते स्पेशालिस्ट डॉक्टर मुंबईत असणार आहे. आणि नेमकं उद्याच मला दिल्लीला कॉन्फरन्ससाठी जावं लागतंय. आणि काय ना, तुमच्याबरोबर एक साधारण 5 लाख रुपये कॅश ठेवावी लागणार आहे. 5 लाख रुपये कॅश, तुम्ही डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटला तुम्हाला तिथे जायचंय. हा काय मोठा प्रॉब्लेम आहे का? एवढंच ना, मी जाईल एकटा, नको काळजी करू. अहो, काय बोलताय तुम्ही बाबा? हो, मागच्या महिन्यापर्यंत तुम्हाला सोसायटीत आपलं घर सापडत नव्हतं. आणि आता ते जुनी गोष्ट झाली ना. आता मी बरा आहे ना बऱ्यापैकी. काय तू पण मध्येच. बरं, एक काम करूया, मी रेंजला घेऊन जातो ना. नाही, रियांश आला असता तुमच्या बरोबर, पण त्याची एक्झिबिशन सुरू झालेत ना, त्यामुळे त्यालाही येता येणार नाहीये. अरे, मी काय विचार करतोय बाबा? हो, अशोक काका येऊ शकतात ना तुमच्या बरोबर. मी अशोक काकांशी बोलतो. हा, बोल. काय होईल, अशोक काका बरोबर असले ना की ते डॉक्टरांशी सुद्धा नीट बोलतील आणि 5 लाख रुपये कॅश सुद्धा नीट सांभाळून ठेवतील. येस, मग मी आता अशोक काकांशी फोनवर बोलूनच घेतो. तुषार, ऐक ना, मला वाटतं 5 लाख खूप होत आहेत. नको, ट्रीटमेंट राहू दे. बाबा, मी म्हंटल ना, तुम्ही पैशांचा विचार करू नका. 5 लाख होऊ दे, नाही तर 10 लाख होऊ दे. तुमची ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरकडे होणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला लवकर बरं वाटणं खूप इम्पॉर्टंट आहे. विषय संपला. मी आलो. ही जरदरच्या गोष्टी सोडा. ते माझगाव करायला की त्यांच्याशी आधी बोलून घ्या, मग कटकट. आले आले. ओ माझगावकर, थांबा थांबा. आली कधीही बघा समोर आपले उभे. तुम्हाला काय काम धंदे नाहीत काही दुसरे? नाही, कामधंदे आहेत आम्हाला, पण त्या व्यतिरिक्त सोसायटीची पण काम आहेत. काम म्हणजे ऑफिस मध्ये बसून टवाळक्या करायची ही काम तुमची? माझगावकर, तुम्हाला नाही कळणार. एकदा आमच्या जागेवर येऊन बसा म्हणजे कळेल. हा, माझगावकर, मी काय म्हणतो, आता सोसायटीत पुन्हा इलेक्शनची तयारी सुरू आहे. तुम्ही होणार का सोसायटीचे सेक्रेटरी? काय माहिती काय, माझी नोकरी सुरू आहे. मी झालो असतो सेक्रेटरी. सेक्रेटरी झालो असतो आणि तुमच्या पहिल्यांदा टवाळक्या बंद केल्या असत्या. तर बाबा तुला माझगावकर, ऐका ना ऐका ना ऐका ना. गमतीचा भाग सोडा. आता गणपती जवळ आलेले आहेत. सोसायटीत खूप काम आहेत. आपल्याला माणसांच्या मदतीची गरज आहे, स्पेशली तरुण मुलांची गरज आहे. तेव्हा अनिशला सांगा ना आम्हाला मदत करायला. हो देसाई, अजिबात नको. हा, तो यांच्यापेक्षा चिडका आहे. आता नको तो व्यवहार करून पैसे बुडवून बसलाय तो. हो तोरणे, तोंड सांभाळून बोलायचं. हा, माझ्या मुलाबद्दल बोलायचं काही कारण नाही. तुम्हाला सांगतो, माझा मुलगा शहाणा आहे. केलं तर चूक त्यांनी, पण मन साफ आहे त्याचं. जर उगाच त्याच्याबद्दल काही बोलला तर मी सहन करणार नाही. मी तुम्हाला सांगून ठेवतो. बघितलं, मला माहित होतं हेच होणार, म्हणून म्हणालो होतो आधी यांच्याशी बोला म्हणून. थांब ना, भूक लागली, दे ना. भूक लागली का? काय
तुझं काम तर करू दे मला. अरे स्वामी चहा घ्या, बसून राहतेत नुसते. त्या शाळेत काही देत नाही का? एवढं फी घेते तुमच्या शाळेत, देत नाही का खाले? बराच वेळ झाला ना, आता परत भूक लागलीये. दूध चपाती देऊ का? दुसरं काही नाहीये का? ए हॉटेल आहे काय हे? आणि आम्ही काय वेटर आहोत का? काय पण अरे बाल्या, नाही नाही मी काय म्हणतो ऐक ना, छाण्यासारखं वागा ना राजा. दूध चपाती दे ना, ती खा ना. आहो ना. चांगलं असतं ना. बाप्पा भाऊजी तुम्ही आलात पण कधीच का माझ्या घरात जायला कोणाची बंदी आहे? नाही ना बाप्पा, असं कसं? तुमचंच घर आहे ना बाप्पा, कधी या. नाही नाही, मी बघायला आलोय की घरगडी घरात काम करतायत की नाही. भाऊजी तुम्ही वेणुताईचे मिस्टर आहात म्हणून शांत आहे मी, नाहीतर मला ना असं गडी वेडी बोललेलं आवडत नाही. मग तुमच्या घरी जा तुम्ही. जात आहे तसं गडी म्हटलेलं मलाही आवडत नाही, पण ही वेळ तुम्ही तुमच्यावर आणलीत ना. काय? अरे काय किती कचरा आहे हा सगळा पडलेला. हे काय हे काय इकडे हे काय मध्ये तिकडे ठेवले हे? आजोबा, ह्या किशा मामांनी ना कधीपासून ही कब्बश इकडेच ठेवली आहे. आणि तुम्हाला माहिती आजोबा, हा? त्यांनी 2 दिवसापासून माझे हे कपडे धुतले नाहीयेत बघा. घाणेरडा वास येतो या कपड्यांना. शी हो. बघा बघा. काय हो घरात बसून काय झोपा काढता काय? हा एक मिनिट, काय झालं? आम्ही गडी आहोत, मामा आमची पण युनियन आहे. तुमची युनियन? मग आम्हाला पण पगार पाहिजे ना. फुलराणीला पगार द्यायचा की नाही? हा ठीक आहे, मी तुम्हाला 10,000 रुपये पगार देईन. नाही जास्त दिले असते, पण काय तुमचा इथं राहण्याचं भाडं, नंतर जेवणा खाण्याचा खर्च आणि इतर सारे खर्च मिळून तुमच्या हातात फक्त 1,000 रुपये मिळतील. नाही भाऊजी, हे शोभत नाही ना तुम्हाला. आता आम्ही दिवसभर मरमर करायचं आणि तुम्ही आम्हाला फक्त 1,000 रुपये देणार? दिवसभर तुम्ही लादी पुसता का? नाही. दिवसभर तुम्ही भांडी घासता का? नाही. दिवसभर कपडे धुता का तुम्ही? नाही ना. एकदाच करता ना. ए, जातो व्हाईट बोर्ड घेऊन ये जा. हा आणतो.